हॅलो गाईज, सो आज माझी मॉर्निंग फ्रेश मूडने झाली. देवपूजा करण्यापासून दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि अगरबत्ती लावली ना आरू लगेच पाया पडायला लागते. तिच्या पप्पांच्या पाया पडली. आता तुम्ही बोलचाल की तुझ्यापाशी काय मंदिर नाही का, तर नाहीये माझ्यापाशी मंदिर. मी लवकरच मंदिर घेणार आहे. सो आज सकाळीच भरपूर कामं झालेली, कपडे धुतलेली, समोरची लादी वगैरे धुतली, घर सगळं क्लीन केलं. मला वाटलं होतं फक्त ऑनलाईन शॉपिंगची वेळ फक्त मलाच आहे, असं नाही आहे. पहिल्यांदाच अहोंनी त्यांच्यासाठी काहीतरी मागवलं आहे. त्यांचं पार्सल होतं, मग त्यांनाच ओपन करायला लावलं. मस्त टी शर्ट होता, त्यांनी जिमसाठी ऑर्डर केला होता. छान क्वालिटी होती, आवडला मला पण. आणि आज दुपारचं जेवण ना ह्यांनी बनवलं होतं. दिवस कुठे उजाडला होता काय माहिती. आज तो आराम कर बोलले, मी जेवण बनवतो. बट ठीक आहे बोललं, बनवा तुम्ही. मग त्यांनी डाळ कांदा बनवला. आणि आज दुसरं पार्सल आलं होतं, ते आरूसाठी होतं. तिला डायपर ऑर्डर केले, संपले की आणावे लागतात, त्यापेक्षा ना एकदा जास्त ऑर्डर केले. आरूला पार्सल दाखवलं, सगळीकडे घेऊन पळत होती नुसती, कोणाला देत नव्हती. जेवण करायला पण त्या पार्सलवरतीच बसली होती. तिला वाटत होतं की मम्मी पप्पाने माझ्यासाठी काहीतरी खेळणंच आणले, अशी आमची गोडोली ना आम्हाला आता त्रास देते. दुपारी मस्त ऊन पडलं होतं ना, दुपारच्या टाइमला ह्यांनी अननस आणि जिलेबी आणलेली. पहिला अननस खाल्लं, त्यानंतर जिलेबी खाल्ली. आणि किती टाइम झालं लाईट गेलेली, लादी पुसलेली पण सुकतच नव्हती. पण नशीब आरू झोपलेली ना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता, नाही तर सारखी त्या ओल्या लादीवरून पडली असती. जवळजवळ 6 वाजले तरी लाईट आली नव्हती. थोड्या टाइमने लाईट आली आणि आरूचं फेवरेट सॉन्ग लावलं, ते म्हणजे टांगेवाली. माझी लेक काही कमी आहे का. त्या गाण्यामध्ये हिरोईनने स्कर्ट घातलाय ना, मग ह्या गाणं लागलं ना की आरूला पण स्कर्ट घालायचा असतो. बघा आता कितीही त्रास देते. दोघांचा डान्स ते चालूच होता. मी पटकन जेवण बनवायला लागले. गवार शिजत टाकली, लाईट गेलती ना तेव्हाच लसूण वगैरे सोलून ठेवला. त्यानंतर भाकरी केल्या. आणि मी बनवते ना तशी गवार तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. गवार शिजवून घ्यायची, नंतर ती थंड पाणी टाकून पिळून घ्यायची. फोडणीसाठी थोडासा जास्त लसूण, टमाटर, कोथिंबीर कापून घ्यायची. कढईमध्ये गरम तेल करून घ्यायचं, त्यानंतर लगेच लसूण टाकायचा, टमाटर, कोथिंबीर हे सगळं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चटणी, हळद, मीठ टाकायची, ते सगळं मिक्स करायचं. आणि पिळून घेतलेली गवार आहे ना ती त्यामध्ये ऍड करायची. वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मिक्स करायची, 2-3 मिनिटं वाफ द्यायची. झाली तयार गवार. ह्यांना तर अशी गवार ना खूप आवडते. नंतर जेवण वगैरे केलं, पण जेवताना सुद्धा बापलेकीचं चाललं होतं एकमेकांना भरवायचं. मग मस्त जेवलो. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.